आज मी करणार होते मोमोज। त्याच्यासाठी मी मैदा घेतलेला आहे 3 वाटी। त्याच्यात थोडं मीठ टाकून ते घट्ट मळून घेणार आहे। पीठ आपल्याला खूप पातळ मळायचं नाही, त्याचा घट्टसर गोळाच ठेवायचा आहे, पण छान मळून घ्यायचं आहे त्याला। स्टफिंगसाठी मी सगळ्या भाज्या चॉप करून घेतलेल्या आहेत। त्याच्यात 1 वाटी कांदा, 1 वाटी ढोबळी मिरची, 1 वाटी गाजर, 1 मोठी वाटी भरून कोबी, आलं, लसूण, मिरी, मीठ आणि सॉसेसमध्ये डार्क सोया सॉस, रेड चिली सॉस आणि ग्रीन चिली सॉस असे सॉसेस घेतलेले आहेत। चला तर आता आपण रेसिपी करूया। इथे कढईत मी थोडं तेल टाकलेलं आहे। तेल छान तापलं की आपण त्याच्यावर आलं लसूणची पेस्ट घालूया आणि हे 1-2 मिनिटासाठी परतून घेऊ। गॅस आपल्याला फास्टच ठेवायचा आहे। आता याच्यात आपण कांदा घालूयात। कांदा 1-2 मिनिटं परतला की आपण पुढच्या भाज्या घालूयात। कांदा आपला छान परतलाय, त्याच्यात आता गाजर, ढोबळी मिरची आणि कोबी हे आता आपण सगळं व्यवस्थित परतून घेऊयात। थोडंसं मीठ टाकूयात। मीठ थोडंच टाकायचं आहे, कारण आपण सोया सॉस टाकणार आहोत। सोया सॉसमध्ये मीठ असतं। आता याच्यात मिरी पावडर, 2 चमचे सोया सॉस, 2 चमचे रेड चिली सॉस आणि 2 चमचे ग्रीन चिली सॉस टाकलेला आहे। आणि आता हे सगळं एकसारखं मी हलवून एकजीव करून घेतलेलं आहे। आता एक छोटी गोळी घेऊन मी त्याची अशी लाटी लाटून घेतलेली आहे आणि त्याच्यात आता सगळं स्टफिंग भरून आपण त्याचे मोमोज करूयात। लाटी आपल्याला छान पातळ लाटायची आहेत, म्हणजे वरचं आवरण आपल्याला जास्त पीठ लागत नाही। अशा पद्धतीने आपण मोमोज भरून घेतलेला आहे। आपला मोमोज हा आता तयार झालेला आहे। अशाच प्रकारे मी आता बाकीचेही मोमोज करून घेतले। इथे एका चाळणीला मी तेल लावून आता त्याच्यावर हे बाकीचे मोमोज ठेवून आपण स्टीम करून घेऊयात। इथे मी पाणी गरम करायला ठेवलं होतं। आपलं पाणी गरम झालेले मोमोज ठेवून आपण आता हे झाकून ठेवू 10 मिनिटासाठी। आपण आता 10 मिनिटानंतर हे चेक करणार आहोत। आपले मोमोज हाताला चिकटत नाही आहेत, म्हणजे आपले मोमोज तयार झालेले आहेत। कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।